हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. षडतिला एकादशी ही 14 जानेवारी रोजी आहे. या दिवशी मकर संक्रांत देखील आहे. हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. नावातच षडतिला म्हणजेच तिळाला अत्यंत महत्त्व, म्हणून सगळ्या ह्या महिन्याच्या एकादशीला षडतिला एकादशी म्हणतात. आपण सगळ्यांना तिळगुळ देतो. रथसप्तमीला देखील तिळगुळ दान करतो. ह्या महिन्यामध्ये तिळाला खूप महत्त्व आहे. तसेच या एकादशीला खूप महत्त्व आहे. म्हणून कशी साजरी करायची, या दिवशी काय केले गेले पाहिजे. एकादशीच्या दिवशी तीळ वापरून भगवान विष्णूची पूजा केली जाते. षडतिला एकादशीच्या व्रताने घरात सुख शांती नांदते. जो व्रत करतो त्याला पण जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात. या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करावी. नैवेद्याला तिळाची वडी, लाडू, चिक्की ठेवू शकता. ते तुम्हाला अर्पण करायचे आहे. एकादशीला तुम्ही यथाशक्ती दान करायचे आहे. त्यासोबतच तिळगुळ दान करायचे आहे. षडतिला एकादशीला तिळाचे स्नान, तिळाचे उटणी, तिळाचे तेल, तिळाचं हवन, तिळाचे तर्पण व तीळ पूजन, तीळदान हे 6 प्रकार करतात. म्हणून षडतिला एकादशी हे नाव पडले आहे. तिळाचे हवन करायचे म्हणजे एक पंती घेऊन त्यात कापूर जायचा आहे व त्यात चिमूटभर तीळ टाकायचे आहे व जेवणात भाजी तीळ वापरायचे आहे. हे व्रत केल्याने आपल्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील त्यातून आपल्याला पाप नष्ट होते व मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी तुम्हाला पण उपवास करायचा आहे. निराळाचा म्हणजे तुम्ही फराळाचं करू शकता किंवा फळे खाऊन उपवास करू शकता व एखाद्या घरातील एकादशी असल्यामुळे तुम्हाला दिवशी तिळगुळ खाऊ शकता. या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्माईची पूजा करू शकता. धूप दीप आरती करायची आहे. घरात मूर्ती असेल तर घरी पण करू शकता. तुळशी अर्पण करायची आहे. तिळगुळ नैवेद्य दाखवायचा आहे. जर तुम्ही उपास केला नाही तर तुम्ही जे स्वयंपाक केला तो नैवेद्य दाखवला तरी चालेल. फक्त कांदा लसूण घातलेला पदार्थ म्हणजे स्वयंपाक चालत नाही. हे कटाक्षाने पाळावे. जमले तर त्या दिवशी एकादशी महात्म्य वाचावे. याचे फळ अधिक पटीने मिळते. तुम्हाला वाचायला जमले नाही तर मोबाईलवर लावून ऐकू शकता. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण तयार होते व घरात भरभराटी येते व प्रसन्न वाटते. रामकृष्ण हरी. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.